मुंबईकरांनो तयार व्हा. महानगरी मुंबईच्या सत्तेची लढाई सुरू झाली आहे. भाजपाच्या धडक मोहिमेने विरोधकांची झोप उडवली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात महायुती 150 जागांवर विजयी होईल असा दावा करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधण्यात आलाय. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा नंबर 1 चा पक्ष ठरलाय. त्यामुळे मनपा निवडणुकीतही भाजपाचा वरचष्मा राहणार यात शंका नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात वॉर रूमचं उद्घाटन झालंय. भाजपा राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक संचलन समितीची बैठकही झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईचा रंग बदलू देणार नाही, महापौर खान होऊ देणार नाही असं ठामपणे सांगितलंय. महायुती भक्कम आहे. 150 जागांवर एकमत झालंय. उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू आहे. जानेवारीत मॅनिफेस्टो येईल जो मुंबईकरांच्या अपेक्षांवर आधारित असेल असंही अमित साटम यांनी म्हटलंय. या बैठकीला मंत्री आशिष शेलार, पियुष गोयल यांसारखे नेते उपस्थित होते. मुंबईच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे तर काँग्रेस धार्मिक राजकारणाचा आरोप करते. पोस्टर वॉरही सुरू झालंय. ही निवडणूक मुंबईच्या भविष्याची दिशा आणि राजकीय पक्षांची दिशा ठरवणारी आहे. आता पाहणं एवढंच आहे की मुंबईचा रंग हिंदुत्वाचा राहील की हिरवा होईल.